तू ही रे माझा मित्र प्रेक्षकांनो जबरदस्त आता मालिकेचा टर्निंग पॉइंट आलेला आहे। आता हा राजेश नाटक करतोय हे त्याच रात्री सिद्ध होणार आहे आणि त्यासाठी आता इकडे कुणालाच काहीच करायला लागणार नाही। स्वतःच राजेश या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार आहे। स्वतः अंजलीच त्याला पकडणार आहे, कारण आता स्वतःच्याच बाळाला घेऊन असं माणुसकीला काळीमा लागणारं कृत्य इकडे राजेश करणार आहे की या सगळ्यामध्ये चिडलेली अंजली आता मात्र राजेशला कोणत्याही प्रकारे माफ करणार नाही। आतापर्यंत घरच्यांच्या विरोधात जात राजेशच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी अंजली आज मात्र एक आई आहे आणि एक आई आपल्या बाळाच्या साठी आता उभी राहिलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये नक्की त्याने काय केलंय, अंजली का चिडले आणि कशा पद्धतीने मध्यरात्री अर्णव आणि ईश्वरी हे दोघ जण अचानकपणे तिकडे आल्यामुळे खूप मोठा अनर्थ कसा टळलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजलीचे डोळे कसे उघडलेत, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना खूपच मोठी माहिती आता हातात लागलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला ते आता राजेशच्या विरुद्ध पुरावा शोधतायत त्याच वेळेला बाबा आणि इकडे आता सुप्रिया यांनी जी काही माहिती सांगितली त्यामुळे आता मात्र अर्णवला खूपच मोठा धक्का बसलेला आहे। अर्णव या सगळ्या आता मात्र बाबांना त्याने वचन दिले की ज्या राजेशने तुमचा अपघात घडवून आणलाय ना त्याला जोपर्यंत शिक्षा आता मी मिळवून देत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये। पण त्याचे सगळे डिटेल्स किंवा त्याच्या विरुद्ध काही पुरावा असेल तर तुम्ही आता देऊ शकता का, असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात की ज्या रोडवरती त्याने अपघात घडवून आणला होता ना त्या रोडवरचं जर का आपण सीसीटीव्ही फुटेज चेक केलं ना तर कदाचित त्याची गाडी तिकडे आता कॅप्चर होऊ शकते। कारण इतके दिवस कसं आहे मीच काही बोलू शकत नव्हतो, त्यामुळे मी कुणाला काही सांगू शकत नव्हतो। पण या सगळ्यामध्ये जर का आपण ते सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले ना तर कदाचित आपल्याला या सगळ्यामध्ये समजू शकेल किंवा मोठा पुरावा सापडू शकेल की राजेशनेच हे सगळं केलेलं आहे। असं म्हटल्यावरती मग आता अर्णव त्यांना वचन देतो काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही चिंताच करू नका, तुम्ही चिंता करू नका, मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला नक्कीच म्हणजे न्याय मिळवून देणार आहे। इकडे तोपर्यंत ईश्वरी आता विचार करते नाही काहीही झालं ना तरी फक्त बाबांनाच नाही तर माझ्या आईला सुद्धा न्याय आता मिळवून द्यायची वेळ आलेली आहे। त्यामुळे आता इकडे ती विचारच करत बसलेली आहे। बरं हे सगळं चालू असताना सुप्रिया मात्र विचार करत आहे की प्रत्येक वेळेला आकाशची आई आता मी इकडे आले की ह्या दिसतच नाहीत, काय नक्की गौड बंगाल आहे, कधी ना कधीतरी त्यांची भेट व्हायला पाहिजे। इतक्या वेळा मी इकडे येते पण त्यांची भेट काही होतच नाहीये, त्या आता मला अवॉइड करतायत का काय नक्की, ते काही नाहीये। ती आता ईश्वरीला विचारते काय ग आकाशची आई येतील का इतक्यात, म्हणजे आता मला असं वाटतंय की मी जर का त्यांची भेट घेतली तर बरं होईल। यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते नाही आई, अगं त्या कुठे बाहेर गेल्यात काही माहित नाहीये आणि त्यामुळे तू किती वेळ अशी वाट बघत बसणार। पण का कोणास ठाऊक सुप्रियाला संशय आलेला आहे आणि मग त्यानंतर अर्णव आता सांगतोय तुम्ही चिंता करू नका, आपण लवकरात लवकर ते आता फुटेज चेक करूया। बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मध्यरात्री मात्र आता इकडे छोटं बाळ रडायला लागलेलं आहे आणि त्याच वेळेला आता मात्र विचार करतोय तो म्हणजे राजेश। ही तर बाई गाढ झोपेत आहे। मुळातच राजेशला ना आपल्या मुलाबद्दल काय पडलंय ना आपल्या बायकोबद्दल काही पडलेलं नाहीये। त्याला कुणाचं काही नाहीये की आता आपल्यामुळे कुणाला त्रास किंवा काय, त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ आहे आणि या सगळ्यामध्ये त्याला अर्णव आणि ईश्वरी यांना फक्त अंजलीच्या नजरेमध्ये कमीपणा द्यायचा आहे, बास फक्त इतकंच आहे। आणि त्यासाठी राजेश आता महाभयंकर डाव खेळतो। इकडे अंजली गाढ झोपलेली आहे म्हटल्यावरती त्यांनी आता बाळाला उचललंय आणि बाळाला उचलून आता तो त्या दिशेने चाललेला आहे, जेणेकरून अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी बाळाला घेतलंय आणि त्यानंतर आता बाळासोबत हलगर्जीपणा केलाय हे त्याला दाखवायचं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये बाळाच्या जीवाची मात्र रिस्क असते। बरं तोपर्यंत अंजली झोपेत असली तरी अर्णव आणि ईश्वरी यांचे कान मात्र शार्प असतात, कारण त्यांना या सगळ्यामध्ये इकडे आता विश्वास तर राजेशवरती बिलकुल नाहीये, पण आता छोट्या बाळाची काळजी पण वाटत आहे। आणि म्हणून आता इकडे ईश्वरी सांगायला लागते बाळ का इतकं रडतंय आणि अंजलीताई अजून का झोपून आहेत, म्हणजे जर का बाळाचा जरा तरी हे लागला ना खुट्ट तरी अंजलीताई उठतात। पण इकडे खरा गोंधळ असा झालेला असतो
की राजेशने मुद्दामच त्या दुधामध्ये असं काहीतरी टाकलेलं असतं की अंजलीला जागच येत नाही. नाहीतर एका आईला बाळाचा जरासा आवाज आला तरी सुद्धा अचानकपणे लगेचच जाग येते आणि या सगळ्यामध्ये ती आता म्हणजे बाळाची काळजी घेते. पण या राजेशने दुधामध्ये काहीतरी टाकून दिले, म्हणजेच या सगळ्यामध्ये आता मात्र राजेशला सगळं आठवतंय आणि त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे. आधी सुद्धा त्याने हे प्रयोग केलेले असतात. आधी सुद्धा अंजलीला त्याने आता अशी औषधं दिलेली असतात आणि ती औषधं देऊन अंजलीला गाढ झोपलेलं असतं. पण त्यावेळेला बाळाची अडचण काहीच नसते. तो आता विचार करतोय, हे बाळ म्हणजे माझ्या मार्गामधला रोडा आहे, रोडा. म्हणजे आता ह्याच्या आधी हिला कधीही औषधं द्या, झोपवून ठेवा आणि रात्री त्याला जे करायचं ते करता येत होतं. पण या वेळेला मात्र आता इकडे बाळ मध्येच उठल्या कारणाने त्याला काही करता येत नाहीये आणि तो आता चांगलाच चिडलाय. हा बाळ म्हणजे अडचण झाली म्हणून आता बाळाला घेऊन तो तिकडून निघालाय. पण त्याला त्याचं नशीब इतकं घाणेरडं की या आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी, की चला आपण पटकन बघूया. यावरती मग आता इकडे सांगायला लागतोय अर्णव, मला तर खूपच वेगळी शंका येते आहे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा हा आता बाळाला काही कळणार तर नाहीये ना? म्हणजे आता तो माणूस एकदम विचित्र आहे. उगाचच बाळाला काही केलं तर? यावरती मग आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, चला आपण पटकन बघायला जाऊया नक्की काय चाललंय ते. तोपर्यंत बाळ आता रडत आहे आणि अंजलीला तर ह्याने औषध दिले, त्यामुळे अंजली तर मात्र या झोपेमधून उठूच शकत नाहीये. म्हणून आता तो लगेचच बाळाला घेतोय. बाळाला घेऊन तो आता बाहेर जायला निघालेला आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत अंजली अजूनही झोपेतच आहे. अर्णवला मात्र वेगळीच शंका येत आहे आणि तो आता ईश्वरीला सांगत आहे की लवकरात लवकर चल. मला या राजेशवरती अजिबात विश्वास नाहीये. काहीही झालं तरी हा कोणत्याही थराला जाऊ शकतो, यावरती माझा आता चांगलाच हे आहे. म्हणून दोघं जण धावत पळत तिकडे निघालेले आहेत. पण ज्या वेळेला राजेशला या दोघांची चाहूल मात्र लागले आणि त्यावेळेला मग आता राजेश एक वेगळंच प्लॅनिंग करतोय. राजेश या सगळ्यामध्ये मात्र आता या दोघांवरती आरोप घेण्याचा करायचा प्रयत्न करतोय आणि तो विचार करतोय की काहीही झालं तरी सुद्धा अंजली काही माझ्यावरतीच विश्वास ठेवेल, कारण मी काही बाळाला करू शकत नाहीये. पण हे दोघ जण मात्र आता बाळाला या सगळ्यामध्ये काहीही त्रास देऊ शकतात, यावरती अंजली विश्वास ठेवू शकते आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तो लगेचच तिकडे बाळाला अर्णव आणि ईश्वरी यांच्या इकडे करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः मात्र पळण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत अंजली आता उठलेली आहे आणि काय चाललंय त्यावरती लगेचच तो सांगायला लागतो, काही नाही, हे दोघं जण बहुतेक आता बाळाला घेऊन पळण्याचं प्लॅनिंग करत होते, असं म्हणत तो आता या दोघांवरतीच आरोप करतो. त्यावरती अंजली सांगते, मी खरं तर जागीच होते. मुळातच आता इकडे मला काही झोप नव्हती आली. मगाशी जे दूध तुम्ही आता मला दिलं होतं ना, ते दूध मी प्यायलं नव्हतं. यावरती मग आता लगेचच इकडे तो म्हणतो, काय म्हणजे म्हणजे दुधाचा काय संबंध? यावरती अंजली सांगते, मी बघितलं होतं त्या दुधामध्ये कसली तरी पावडर तुम्ही मिक्स केली होती. मला खरंच काही कळत नाहीये की काय चाललंय तरी काय तुमचं. यावरती मग आता तो म्हणाला, तर नाही, मी काही नाही केलं. त्यावरती अंजली आता चिडते आणि मी पाहिलं होतं आणि इतकंच नाही, मला आता झोप सुद्धा आलेली नाहीये. त्यामुळे मी जागीच आहे. पण आता तुम्ही दुधामध्ये काय दिलं टाकून, काय नाही, ह्याच्यासाठी मी आता गाढ झोपण्याचं नाटक करत होते आणि तुम्हाला काय वाटलं की तुम्ही काय करत होतात, मला खरंच माहित नाहीये. हे दोघं जण आत्ताच आले. ती मात्र सांगत आहे की ज्या वेळेला बाळाला घेऊन तुम्ही पळून चालला होतात ना, त्यावेळेला मी आता पाहिलं होतं. नेमके दारामध्ये आता इकडे अर्णव आणि ईश्वरी आले. ते हा सगळा प्रकार आता ऐकत आहेत. पण त्याच वेळेला आता मात्र अंजली चिडते आणि मला खरं खरं सांग, काय चाललंय हे? म्हणजे तुम्हाला आठवत नाहीये म्हणून आता हे सगळं करताय, की मुळातच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललंय? बाळाला घेऊन पळण्याचा जो काही प्रयत्न आता मात्र तुम्ही करत होतात ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. काय चाललं काय होतं तुमचं? म्हणजे या सगळ्यामध्ये आता स्वतःच्याच बाळाला कोण घेऊन जातं आणि त्यांच्यावरती आरोप घेण्याचं कारण तरी काय? म्हणजे तुम्हाला सगळं आठवतंय का? कारण जर का आठवत नसेल तर तुम्हाला अर्णव आणि ईश्वरी सुद्धा आठवणार नाहीत. मग जर का हे दोघं जण आठवणार नाहीयेत, तर त्यांच्यावरती आरोप घेण्याचा काही प्रयत्न करायची गरजच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे घाबरलेला आहे तो म्हणजे राजेश. आणि काय बोलताय तुम्ही?
म्हणजे तुम्ही झोपला होतात म्हणून बाळ रडत होतं म्हणून मी घेतलं. त्यावरती ती सांगते, "मी झोपले नव्हते. मला दुधामध्ये काय टाकण्याचा प्रयत्न केलात?" नशीब अंजलीनेच अलर्टपणे हे सगळं पाहिलेलं असतं, की गुपचूपपणे ह्याला जर का काही आठवत नाहीये, तर दुधामध्ये हा टाकून मला देतोय तरी काय? आणि म्हणूनच तिने केलेल्या नाटकामध्ये राजेश आता पुरता अडकलेला आहे. या सगळ्यामध्ये ज्यावेळेला आता मात्र राजेशला आता इकडे अंजलीने रंगेहात पकडले. हे दोघं जण तिकडे मागे येऊन आता उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर मग आता राजेशची चांगलीच पोलखोल झालेली आहे. स्वतः अंजलीनेच केलेली आहे.